आता त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मध्ये तिथेही सेम EVM बंद पडला, 1 तास तिथेही हे झालं, मतदान सगळं थांबलं आणि जी लोक लाईनी रांगेत उभी होती त्यांना सोलापूरला जायचं, इकडे तिकडे त्यांची कामं होती, तर ते मतदान सोडून ते निघून गेले. म्हणजे अशा पद्धतीने जर आणि आता आम्ही आलो इथे आठवडा बाजारची ही आहे 2 नंबर वॉर्ड आहे. या वॉर्डामध्ये मागासवर्गीयांचं मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे. तर आम्हाला असं वाटतं की आमची हक्काची मतं आहे. मग ज्या ठिकाणी आमची हक्काची मतं वाटतात तिथल्याच मशीन्स का बंद होतात, तो एक चिंतेचा विषय. मी अरुणशी बोललो, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि आतमध्ये जे पोलिंग एजंट आहेत, एका पोलिंग एजंटचा आरोप आहे की फक्त कमळाचंच बटन दाबलं की व्यवस्थित होते आणि बाकी बटन प्रेस होत नाही. हा वैयक्तिक माझा आरोप नाही, आतमध्ये जे काउंटिंग एजंट आहेत, पोलिंग एजंट आहेत, त्यांचा तो आरोप आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर निवडणुका तुम्ही घेणार असाल तर बंद करा ना. आणि आम्हाला व्यक्तिगत कोणाला आरोप नाही, पण हे मशीनचे एरर्स नेहमी ज्या ठिकाणी असं वाटतं की इथे विरोधकांना की इथे मतदान आपल्या विरोधात जाईल, तर नेमक्या तिथल्याच मशीन्स बंद आहेत. हे असं होता कामा नये. शेवटी लोकशाहीमधला जो नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार आहे तो ट्रान्सपरंट असला पाहिजे, निष्पक्ष असला पाहिजे आणि व्यवस्थित असला पाहिजे. पहिलं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांचे आभार मानेन की त्यांनी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. आणि मी या मोहोळच्या जनतेला एवढंच सांगेन की सगळ्यांनी मतदान करा, विकासाला मतदान करा. तुमचा एक निर्णय मोहोळ शहराचा विकास घडवू शकतो, बदलू शकतो. आणि सगळ्यांनी येऊन मतदान करा. बस, धन्यवाद.